देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. दुबळा तुका भावे विन, दुबळा तुका भावे विन, उधारा देव घेतला रून. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला देवाविषयी जागृती देतायत. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाचं परम प्रयोजन आहे की देव प्राप्त केला पाहिजे. हा प्रत्येक मनुष्य देवाकरता कोणी जागा आहे का हे बघण्याकरता त्यांनी प्रयोग केला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, मी तुम्हाला देव देण्याकरता आलोय, घ्या. देव देण्याकरता आलोय, घ्या. नुसता देण्याकरता आलो नाही, आयता आला घर पुसोनी. घर बसल्या बसल्या तुमच्याकडे देव आम्ही देण्याकरता आलो, याचा अर्थ तुम्हाला काहीही कष्ट करावे लागणार नाहीत. कष्टा वाचून देण्याकरता आलोय, घ्या. लोक म्हणाले महाराज आम्हाला देव नको, देव न लगे, देव न लगे. महाराजांनी विचारलं का नको. आमच्याकडे देवाला जागा नाही. साठवणीचे रुंदले जागे. महाराजांनी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं की आज खरंच देवाविषयी जो भाव पाहिजे तो आज समाजाच्या अंतःकरणामध्ये राहिला नाही. त्यामुळं आज देवाकरता कोणाची मागणी नाही, याचा अर्थ मंदी आहे, मंदी. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. तरी लोकांना जागृत करण्याकरता तो पण सांगितलं बाबांनो देव घ्या. तो घेण्याकरता काही मोबदला द्यावा लागत नाही बरं का. मोबदल्या वाचून आम्ही तुम्हाला देण्याकरता आले, घ्या. तरी लोक म्हणाले नको आम्हाला बरं का. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. फुकट आम्ही देण्याकरता आले तरी कोणी घ्यायला प्रवृत्त नाही. एवढा प्रयत्न करून सुद्धा समाज आज देवाकरता जागा नाही. त्या अर्थी तुकोबारांच्या लक्षात आलं हा समाज दुबळा आहे, दुबळा, सामर्थ्यहीन आहे. देव प्राप्त करून घेण्याकरता जे बळ लागतं ते लोकांच्याकडे नाही. दुबळा तुका भावे विन. कुणी तुकोबारांना विचारलं असेल महाराज आमच्याजवळ सामर्थ्य नाही, पण ह्या सामर्थ्य कुठं मिळतं, ते सामर्थ्य घेऊन जर देव घेता येत असेल तर आम्हाला सांगा.
आम्ही तसा प्रयत्न करू. महाराज म्हणतात त्याच्याकरता करता येतं. उधारा देव घेतला ऋण, तो देव प्राप्त करून घेता येतो. तरी काही लोक म्हटले आम्हाला देव नको, देव न लगे, देव न लगे, साठवणीची रुंदले जागे. अभंगाचा शब्दार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. वेळेचं भान ठेवून काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त हिटणी या सर्वांच्या सहकार्याने श्री रामनवमी ते हनुमान जयंती या पर्व काळामध्ये आणि त्या उत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अवतार कार्यामध्ये समाजाला जाग करण्याचं काम त्या महात्म्यांनी केलेलं आहे बरं का. कारण संत या भूतलावरती जे आले ते काहीतरी समाजाला देण्याकरता आले बरं का. समाजाला देण्याकरता आले. काय देण्याकरता आले? ज्याची आम्हा तुम्हाला गरज आहे ते देण्याकरता संत आले. आम्हा तुम्हाला गरज कशाची आहे? आम्हाला याच्याविषयी अजून ज्ञानच नाही. लक्षात ठेवा, आम्ही जीवन जगतोय पण खरीच आम्हाला गरज कशाची आहे? फार लोकांना हे कळाले बरं का. आमची तुमची धारणा एवढीच आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या तीनच गोष्टी गरजेच्या आहेत बरं का. ह्या प्राथमिक गरजा आहेत. याच्यावरती पशु सुद्धा जगतात, याच्या वाचूनही जगतात बरं का, आणि माणसंही जगू शकतात. पण हेच मिळवल्यानंतर माणसाची जीव गरज पूर्ण होते मात्र असं नाही बरं का. मग नेमकी माणसाला गरज कशाची आहे? माणसाला गरज आहे सुखाची. गरज आहे सुखाची. मग गरज सुखाची आहे, सुख कुठं आहे? आमचं तुमचं म्हणणं आहे विषयात आहे नाही बरं का. महाराज म्हणतात प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे, पण ते सुख कुठं आहे? महाराज म्हणतात सुख देवाजवळ आहे. किंबहुना देवाजवळ आहे नव्हे, देव म्हणजेच सुख आहे. देव म्हणजेच सुख आहे. मग प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे ना. मग सुखाची गरज आहे तर महाराज म्हणतात देव म्हणजेच सुख, आणि तेच आम्ही देण्याकरता आलोय. घ्या ना. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. 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 एने बिन जीवा सुख नोये. एने बिन जीवा सुख नोये. ये रती माई के दुखाची जनेती. ये रती माई के दुखाची जनेती.
येरती माई के आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नोहे तेने विना जीव सुख नोहे आपुला तो एक तेने बिना जीव सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे आणि सुखाची गरज असल्यावर महाराज म्हणतात सुख म्हणजेच देव आहे ते आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय घ्या घ्या. लोकांची भावना होईना बर लोकांची भावना होईना कारण देव म्हणजेच सुख हे आज लोक मानायला तयार नाहीत. देव म्हणजेच सुख हे आज कोणी मानायला तयार नाही का त्याच्याविषयी अज्ञान आहे आपल्याला बरं का अज्ञान आहे आणि अज्ञान नुसतं नाही गडद अज्ञान आहे. गडद अज्ञान असेल तर माणसाच्या मनाला पटत नाही बरं का पटत नाही. आज लोक म्हणतात ना देवच नाही बरोबर आहे पूर्ण अज्ञानाचं लक्षण आहे. कारण जनावराला सुद्धा देव कळत नाही. कुत्र देव म्हणतं का आणि देव कुत्र जर देव मानलं असतं तर पायरीवरती येऊन ते देवधर्म करून गेला असतं का. कारण त्यालाही अज्ञानच आहे हो. म्हणजे त्या कुत्र्याला सुद्धा देव कळत नाही ते देव नाहीच म्हणतंय मग ते नाही म्हणतंय आणि तुम्ही नाही म्हणतात काय फरक आहे. त्याला 4 पाय आहेत तुम्हाला 2 पाय एवढाच फरक आहे. देव नाही म्हणण्यामध्ये पुरुषार्थ नाही लक्षात ठेवा. अज्ञान याला म्हणतात शास्त्रामध्ये आणि ते गडद अज्ञान आहे. गडद अज्ञान कशाला म्हणतात. तुम्ही रस्त्याने चाललाय आणि अमावस्याची रात्र आहे त्या रस्त्याने जात असताना कोणताही प्रकारचा प्रकाश नाही बरं का. कोणताच नाही आणि त्या अंधार वाटेने जात असताना रस्त्यावरती भला मोठा आडवा सर्प पडलेला आहे. एवढा अंधार आहे तो आडवा पडलेला दिसत नाही. माणसं त्याच्यावरती पाय ठेवून जातात पुढं. एरवी जर तो प्रकाशामध्ये दिसला तर सा प प पुढचं म्हणता येत नाही बरं का. तोच साप जर प्रकाशामध्ये दिसला तर अंगाला दरदरून घाम येतोय. सा प प पुढचं म्हणता येत नाही. एवढी माणसं घाबरतात पण तीच माणसं अंधारामध्ये त्याच्यावरती पाय ठेवून जातात का दिसलाच नाही. याला म्हणतात अज्ञान बरं का. जर प्रकाशामध्ये पाहिलं तर घाबरतात पण अंधारामध्ये पाय ठेवून गेले तरी त्यांना काय वाटत नाही. हीच अवस्था आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचा परिणाम माणसं देवाला सुख मानायला तयार नाहीत. पण संत महात्मे सांगतात सुख म्हणजेच देव आहे. सुख म्हणजेच देव आहे आणि त्याची जीवाला गरज आहे. जीवाला गरज आहे. मग जीवाला ज्याची गरज आहे आम्ही ते तुमच्या गरजेचं आहे देण्याकरता आलोय घ्या म्हणतात महाराज. देण्याकरता आलोय घ्या. पण कोणाला घ्यावा असं वाटना. का घ्यावा असं वाटना. एकच कारण की आपल्याला त्याच्याविषयी अज्ञान आहे.
एक. महाराजांनी विचार केला, लोकांना अज्ञान आहे, पण लोकांचं अज्ञान घालवणं आमचं काम आहे ना. गुरुजीचं विद्यार्थ्याचं अज्ञान निवृत्त करणे काम आहे का नुसतं पगार घेणं काम आहे? हो, हा, विद्यार्थ्याचं अज्ञान घालवणे गुरुजीचं काम आहे, नुसतं पगार घेणं काम नाही. लक्षात ठेवा. त्याला शिकवलं पाहिजे, त्याच्या अंतःकरणातलं अज्ञान निवृत्त केलं पाहिजे, काम आहे. त्याला कळत नाहीये, त्याला कळत नाही, किती सांगून कळत नाही म्हणून गुरुजीने कधी कंटाळायचं नाही बरं का. हा, जो विद्यार्थ्याला शिकवण्याकरता जो कंटाळा तो गुरुजी नव्हे, तो गुरुजी नव्हे बरं का. कितीही अज्ञानी कितीही मंदबुद्धीचा असला तरी त्याला शिकवणं हे गुरुजींचं कर्तव्य आहे. तसं समाजाच्या अंतःकरणामध्ये किती जरी अज्ञान असलं तरी ते निवृत्त करणं हे संतांचं काम आहे. आणि ते अज्ञान निवृत्त करून समाजाला त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. मग ते प्रवृत्त करण्याकरता काय करावं लागतं? आग्रह करावा लागतो. काय करावा लागतो? आग्रह करावा लागतो. म्हणून आम्हा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता तुकोबाराय आग्रह करतात. आणि आग्रह करण्याकरता एकच शब्द 2 वेळा वापरला जातो. एकच शब्द बरं का. हा, मनुष्य जेवायला बसलेला आहे आणि जेवायला बसल्यानंतर काही माणसं खातात, पण काही काही माणसं लाजतात, तेव्हा आग्रह करावा लागतो. एक. काही काही माणसं आजारी पडली की खात नाहीत बरं का, त्यावेळी आग्रह करून त्याला घालावं लागतं. एक लाजल्यानंतर आग्रह करावा लागतो आणि एक आजारी पडल्यानंतर अन्न जात नाही पण त्याच्या पोटात अन्न गेलं पाहिजे ते जाण्याकरता आग्रह करावा लागतो. लहान बालक आहे, ते बालक सदृढ होण्याकरता बळजबरीनं आई त्या मुलाला दूध भात चारते का? हे सदृढ व्हावं. नाही जर सदृढ झालं तर रोगी होईल. ती त्याला बळजबरीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करते, ते तोंडात घातलेलं बाहेर काढते बरं का, तरी पुन्हा त्याला चारवण्याचा प्रयत्न करते का? ती आई आहे. त्याच भावनेनं संत महात्म्या समाजाला सांगतात, बाबांनो आपल्याला जरी अज्ञान असलं तरी आम्हाला त्याचं ज्ञान आहे, तेव्हा आम्ही हे सांगतो ते तुम्ही घ्या. देव घ्या कोणी, 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 आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, आईता आला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. आईता आला घर पुसोने, देव न लगे, देवा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. घ्या 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 म्हणतात बरं का. बाजारामध्ये एखादा भाजी विकायला गेलाय, ती भाजी त्याला विकायची असते बरं का. मग विकण्याकरता तो किती वेळा ओरडतो, भाजी घ्या
भाजी घ्या का खपत नाही तोपर्यंत तो म्हणतोयच बरं का. कारण ते खपवण्याकरता आलाय. त्याची समाजाला गरज आहे. त्या न्यायाने तुकोबाराय म्हणतात देवाची गरज आहे. देव म्हणजे सुख आहे. आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय, घ्या घ्या बरं का. बर घेण्याकरता कुणाची प्रवृत्ती नाही, ती प्रवृत्ती व्हावी म्हणून सांगतात. आयता आला घर पुसोनी. देव तसा सजासजी मिळत नाही बर का. ते मिळवण्याकरता फार कष्ट आहेत, फार कष्ट आहेत, लक्षात ठेवा. शेतकरी बाजारामध्ये भाजी विकायला आणतो, पण ती लावण्यापासून विकेपर्यंत किती कष्ट आहे, तो कष्ट आहेत त्याच्याकरता. घेणाऱ्याला काही कष्ट नाहीत, लक्षात ठेवा, पण ती देणाऱ्याला फार कष्ट आहेत, देणाऱ्याला फार कष्ट आहेत. जसं महाराज म्हणतात, तुम्हाला आम्ही देव देण्याकरता आलोय, तुम्हाला काहीही कष्ट करायची गरज नाही, गरज नाही आहे. स्वयंपाक करण्याकरता कष्ट आहेत का खाण्याकरता कष्ट आहे? तो स्वयंपाक करण्याकरता कष्ट आहेत. आता सुधारणा झालेली आहे, धूर नावाचा प्रकार नाही आहे, कारण गॅस आलाय ना. पूर्वी स्वयंपाक करायचं म्हटलं की ती लाकडं चांगली वाळलेली पाहिजेत, ती पेटली पाहिजेत, योग्य अग्नी त्या भांड्याला लागला पाहिजे, कमी जास्त लागून चालत नाही. ते शिजताना चांगलं शिजलं पाहिजे, करपलं नाही पाहिजे, कच्चं नाही राहिलं पाहिजे, अतिही शिजता कामा नये. बरं एवढंच नाही, ते करण्याच्या आधी त्याच्याकरता निवडावं लागतं. हे सगळे जर कष्ट पाहिले तर स्वयंपाक करण्याकरता कष्ट का खाण्याकरता कष्ट आहे? तो करण्याकरता. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुम्हाला कष्ट वाचून देव देण्याकरता आलोय, तुम्हाला कष्ट काही नाहीत बरं का, कष्ट काही नाही. आयता आला घर पुसोनी. तुम्ही जर खरंच देव आपलासा करायचा म्हणून जर ठरवला तर त्याच्याकरता फार कष्ट करावे लागतील, पण तुम्हाला कष्ट होऊ नयेत. कष्ट वाचून तो तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय, घ्या घ्या. आताची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, आमच्यासारखी मुलं कष्ट करणार नाहीत, आपण कष्ट करून याला शिकवावं आणि नोकरीला लावावं का, हे कष्ट करून शेतीत जगणार नाहीत बरं का. पण आपण कष्ट करावं आणि त्या कष्टातून पैसा याच्या शिक्षणाकरता खर्च करावा आणि याला नोकरीला लावावं बरं का. एवढं कष्ट करण्याची तयारी नाहीये. तसं संतांनी विचार केला, कष्ट करून देव आपलासा कोणी करणार नाहीत. कष्ट करायला तयार नाहीत असं माणसं नाही बरं का, आहेत. ज्ञानोबांनी वर्णन केले, माणसं प्रपंचाकरता कष्ट करायला तयार, देवाकरता नाही. सायास करिशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजशी कोण्या गुणी. अरे एवढा सायासाने एवढ्या कष्टाने प्रपंच करतोस, मग देवाचं नाव का घेत नाहीस? दिननशी म्हणतात, रात्रंदिवस माझं प्रपंचाकरता कष्ट करतात, पण देवाकरता कोणी कष्ट करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुम्हाला देव देण्याकरता आलो, कष्टा वाचून. आयता आला घर पुसोनी. पण देवाला प्राप्त करण्याकरता कष्ट आहेत, प्रयत्न करावे लागतात, सायास करावे लागतात. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी देव आपलासा केला त्यांनी त्यांनी काय केलं, पुराण पहा. फार कष्ट केले, फार कष्ट केले. त्या गवळणी सांगतात, आम्ही त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता नाना साधनाच्या केल्या खटापटा.
त्या त्या नपवते ओ याच्या दारवंता. महाराज म्हणतात आम्ही त्या देवाला प्राप्त करण्याकरता फार खटाटो म्हणजे फार प्रयत्न केला, फार प्रयत्न केला, अनेक साधना केली, अनेक साधना केली. म्हणजे देवाला प्राप्त करण्याकरता फार कष्ट आहेत, फार सायास आहेत. महाराज म्हणतात अनेकाने केले, पण तुम्हाला करायची गरज नाहीये. आम्ही तुम्हाला कष्टा वाचून देण्याकरता आलोय. घ्या आयता आला घर पुसोनी, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. नलगती सायास, नलगती वनांतरा. महाराज म्हणतात तुम्हाला कुठं वनात जायची गरज नाही, सायास कष्ट करायची गरज नाही, सुखे येतो घरा नारायण. कष्टा वाचून आम्ही तुम्हाला देव देण्याकरता आलोय. घ्या आयता आला घर पुसोनी. म्हणजे आम्हा तुम्हाला काही कष्ट होऊ नयेत, आम्ही तुम्ही त्या देवाला सहज आपलंस करावं म्हणून संतांनी आमची तुमची व्यवस्था केली. लक्षात ठेवा. तुकोबांनी वर्णन केलंय देव कुठं राहतो माहित आहे? वैकुंठात. म्हणजे वैकुंठात देव राहतो. त्या वैकुंठाला जाण्याकरता काय लागतं हो? रिझर्वेशन, आरक्षण, काय लागतं? किती पैसा खर्च केला म्हणजे वैकुंठाला जाता येईल? पैसा राहू दे, वशिला नाही म्हणतात महाराज. वैकुंठाला जाण्याकरता महाराज म्हणतात तप करावं लागतं. तप. तप केल्याशिवाय वैकुंठाला जाता येत नाही. आम्हा तुम्हाला तप करायची सवय नाही. काय तप करायची सवय नाही. लक्षात ठेवा. कमीत कमी तप करण्याकरता एका जाग्यावरती कमीत कमी 3 तास मांडी न मोडता बसता आलं पाहिजे. जमते आपल्याला? आणि ते असं ओळंब्यामध्ये बेंड आल्यासारखं नाही बरं का. कारण माऊलींनी वर्णन केले शरीर आणि मन आटवणं म्हणजे तप, असं 13व्या अध्यायामध्ये त्याची व्याख्या केली बरं का. आटणी करणं शरीराची. मग ते तपश्चर्या करायला कोणी तयार नाही. तप केल्याशिवाय देव मिळत नाही. महाराज म्हणतात या भूतलावरती या कलियुगामध्ये कोणी हे तप करणार नाही. तेव्हा आपणच तपाच्या सामर्थ्याने देवालाच खाली आणावं. वैकुंठा जावया तपाची सायास. म्हणून महाराज म्हणतात वैकुंठीचा देव आणिला भूतई. आम्ही तुम्ही तपाला तप करू शकत नाही. वैकुंठामध्ये देव आहे.
पण आमच्या तुमच्या करता वैकुंठातून आणला, आयता आला घर पुसोनी. म्हणजे आम्हा तुम्हाला तो देव गरजेचा आहे, आम्हा तुम्हाला त्याची गरज आहे. आम्ही तुम्ही त्या देवाला आपलंसं करावं म्हणून आम्हा तुम्हाला त्यांनी आम्हाला कष्ट होऊ नयेत, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्या संतांनी स्वतः कष्ट सहन केले बरं का. स्वतः तप केलं, स्वतः साधना केली आणि त्या देवाला या भूतलावरती आणलं. आणि त्या भूतलावरती देवाला आणून सांगायला लागले, आता घ्या आयता आला घर पुसोनी. एवढं तुकोबराय समाजाला सांगतायत, समजून सांगतायत, तळमळीनं सांगतायत, दयाद्र अंतकरणाने सांगतायत, पण एकही बहादर हो म्हणे ना बर का, कुणीच बोले ना बर का. संपूर्ण समाजामध्ये फिरून संतांनी पाहिलं, समाजाला सांगून बघितलं, पण कोणीही होकार द्यायला तयार नाहीये. उलट होकार येण्याच्या ऐवजी समाजाच्या मुखातून नकार आला. बाबांनो, कष्टा वाचून आम्ही तुम्हाला देव देण्याकरता आलो, घ्या ना, घ्या घ्या. अडचण काय सांगा, कुणी काहीतरी बोला ना. महाराज खरं सांगू का म्हणले, तुम्ही खरंच कष्टा वाचून देव देण्याकरता आला, पण आम्हाला देव नको आहे, आम्हाला देव नको आहे. महाराजांनी विचारलं, अडचण काय सांगा ना, अडचण काय सांगा, तुमची अडचण मी सॉल्व करतो, ती बाजूला करतो. किती मोठी अडचण असू दे, अडचण सांगा ना, का नको कारण सांगा ना. काय बीपी वाढतो का, का ताप येतो, का पित्त वाढतं, का शुगर वाढते, का बीपी लो होतो, काय होतं, अडचण तरी काय सांगा ना. नेमकं का नको म्हणण्याचं कारण सांगा ना. आम्ही एवढ्या कष्टाने आम्ही तुम्हाला देव देण्याकरता आलो, कारण तरी सांगा ना. त्या रोग्याला औषध खाऊ घालताना तो रोगी म्हणते मला नको आहे, का नको आहे, ते म्हणते मला कडू लागते. कडू लागते का, अंगात ताप आहे, अंगात ताप आहे. आम्हाला सुद्धा तीच अवस्था निर्माण झाली. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आम्हाला ही देव गोड वाटे ना. आणि देव गोड वाटे ना एक कारण महाराज म्हणतात, आज चित्तामध्ये त्या देवाला साठवण्याकरता ते चित्त रिकाम नाहीये. भरले कशाने, हे मोबाईल आहे बरं का, त्याला मेमरी असते त्यात, ती साठवण्याची मर्यादा आहे. आणि ते एकदा भरलं ना, तुम्ही काय त्याला पुन्हा काहीतरी भरायचं म्हटलं की ते काय सांगते, जागा नाही म्हणून सांगते. मोबाईल मेमरी फुल झाले म्हणून सांगते बघा. ही जड आहे, काय मोबाईल जड आहे, पण ती मेमरी जर भरलेली असेल, तुम्ही त्याच्यामध्ये आणखी काय भरायचं असेल तर ते काय सांगते, मेमरीत जागा नाही. जसं लोकांनी सांगितलं महाराज आमच्या मेमरीमध्ये जागा नाही, मेमरीमध्ये जागा नाही. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे.
साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे. देव न लगे, देव न लगे, न लगे. लोकांनी नकार दिला, देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुंदले जागी. ज्या देवाला हृदयामध्ये साठवायचं आहे त्या हृदयामध्ये देवाला जागा नाही, तेव्हा आम्हाला देव नको. एक कारण बरं का. दुसरं कारण, देव आम्हाला नको, देवा वाचून आमचा प्रपंच थांबलेला नाही. काय बारसं थांबलंय का, लग्न थांबलंय का, शिक्षण थांबलंय का, पेरायचं थांबलंय का, बाजारभाव थांबलाय, कशा काय अडले आपले बघ. देवा वाचून काय अडले सांगा. काहीच अडले नाही. मग कशा करता देवा करता प्रयत्न करायचा. आम्हाला वाटतंय देवा वाचून अडलंय, लोक म्हणतात ती शानी नाहीत बरं का. पण जनसामान्य अज्ञानी लोकांना, विषयासक्त लोकांना मात्र अशी धारणा आहे, आम्हाला देवाची आवश्यकताच नाही आहे. आणि परिणाम नकारात्मक बोलायला लागले. लोकांना विचारलं सप्ताह चालू आहे, कीर्तनाला येता का, लोक म्हणतात आमचा काय संबंध आहे. सप्त्याचा आणि आमचा काय संबंध आहे. मग कोणाचा संबंध आहे. ज्यांनी माळा घातल्या त्यांचाच, त्यांचंच सातबाऱ्याला नाव आहे. हो बघा तुम्ही प्रवचनाला येता का, म्हणजे आमच्या करता का, आमचा काय संबंधच नाही, ते तुमचे ते बुवा लोकांचं काम आहे. म्हणजे माणसं नकारात्मकच बोलतात बरं का. पंढरपूरला हे तो वारकऱ्याचा देव आहे, तुमचा मसोबा कोणाचा आहे, कोणाचा आहे, वारकऱ्याचा नाही का. कधी कधी ते आमोशाला जाताना पाहायला मिळतंय बरं का. कारण इथून बऱ्याच वेळा जावं लागतं पुढं कार्यक्रमाला कधी कधी, आणि अमावस्याच्या रात्रीला इथून बघितलं मग ती लोकांची गर्दी असते. म्हणजे लोकांची धारणा अशी आहे की देवाच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत लोकांचा नकार आहे, नकार आहे. एक कारण. दुसरं कारण आहे की आज नको म्हणण्याचं कारण की आज अंतःकरण शुद्ध नाहीये. अंतःकरण शुद्ध नाहीये. मग ते कशाने भरलंय, विकाराने भरलेला आहे. विकाराने भरलेला आहे बरं का. ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार आहे ते नकारात्मकच बोलतात बरं का. आणि ज्याच्या अंतःकरणात विकार नाही ती माणसं सकारात्मक बोलतात. आज हा जनसमाज नकारात्मक बोलतो परमार्थाविषयी. समजावं यांच्या चित्तात विकार आहेत, विकार आहेत. ती मंदोदरी रावणाला सांगत होती, हे प्रभू त्या सीतेला परत करा, पण बहादराने मानलं नाही शेवटपर्यंत बरं का. त्याची स्वतःची पत्नी सांगत होती, त्या सीतेला आणलं त्याचा परिणाम आपले सगळे प्रजा गेली, मुलं गेली, सोना चालले. प्रभू जाग व्हा.
पण मांडलं नाही का? रावणाच्या चित्तात काम होता, काम. स्वतःची अर्धांगिनी सांगत होती, सांगणारी सामान्य नव्हती, पतिव्रता होती, लक्षात ठेवा. तरी रावणाने मांडलं नाही. शेवटी मेला रावण, पण मांडलं नाही बरं का. जिथं विकार असतात ना, ती माणसं नकारात्मकच बोलतात, नकारात्मकच. लोकांनी सांगितलं देव नलगे का? प्रत्येकाच्या चित्तात विकार आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. हे जिथं विकार आहेत ना, ज्याच्या चित्तात विकार आहेत, ती विकार गेल्याशिवाय त्या चित्तात देव साठवता येत नाही. साठवता येत नाही बरं का. साठवणीचे रुंदले जागे. ज्या हृदयामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये देव साठवायचा आहे, ते हृदय विकाराने भरलेलं आहे, विकाराने. काम, क्रोध, लोभ हे सगळे विकार आहेत, लक्षात ठेवा. हे जोपर्यंत विकार चित्तातले जात नाही तोपर्यंत देव साठवता येत नाही. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, काम क्रोधे केले गररी ते, काम क्रोधे केले घर. तुका मने देह भरिला विठ्ठले, तुका मने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरी ते, काम क्रोधे केले. काम क्रोधे केले, काम क्रोधे केले घर रीते. हे रिकाम करावं लागतं. ते कशाने भरलेलं आहे? काम, क्रोध आदी विकाराने भरलेला आहे. आणि ते रिकाम केलं पाहिजे, पण रिकाम करण्याचं सामर्थ्य आमच्या तुमच्या जवळ नाही. या विकारांना बाहेर काढणं फार कष्टाचं आहे, फार कष्टाचं आहे. आणि एवढे कष्ट कोण करणार? त्याच्यापेक्षा लोकांनी सांगितलं, महाराज आम्हाला देवच नको. अहो, काम नावाचा विकार काढायचा रावणाला जमलं नाही, आम्हा तुम्हाला जमेल होय? विचार करा. मी विनोदानं बोलत नाही, सिद्धांताला धरून बोलतोय बरं का. रावण काय सामान्य होता का? बलवान होता. मग रावणासारख्याला जर विकार करता आला नाही, तर आमच्या तुमच्या सारख्याला विकार करता येतील? येतात, पण कष्टाचं काम आहे, फार कष्टाचं काम आहे बरं का, फार कष्टाचं काम आहे. पण ते कष्ट करायला कोणी आज तयार नाहीये. लोकांनी विचार केला, ते कष्ट करण्यापेक्षा का आपल्याला ते गरजेचं वाटत नाही, आणि एवढे कष्ट करून त्याचाच वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यात सोपं सांगावं, महाराज मी कीर्तनाला आला असतो पण मला झोपच आवरत नाही हो, मला झोपच आवरत नाही. त्यामुळे पुन्हा आग्रह करायचा संबंधच नाही. मी कीर्तनाला आला असतो पण जागरण झाले की ऍसिडिटी वाढते हो, डॉक्टरने सांगितले जागरण करू नका, विषय संपला कीर्तनाचा आणि याचा. का तर ती मिळवायचं नसेल तर कारण सांगतात. एक व्यवहारात म्हणा आहे, नाचता अंगण वाकड. मी नाचला असतो चांगलं पण अंगणच नाही बरोबर हो. तसं आज आम्हा तुम्हाला देव हवा असं वाटतच नाही, त्याची गरज आहे असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा हे एवढे कष्ट करण्यापेक्षा नाही म्हटलेलं बरं. साठवणीचे रुंदले जागे, ते विकार काढावे लागतात आणि विकार काढण्याकरता फार कष्ट आहेत. महाराज म्हणले करा ना कष्ट तेवढे. आता आम्ही आणलेलं आहे त्याला,
आम्ही कष्टाने आणलेला आहे, फक्त तुम्हाला तो साठवायचा आहे, तो हृदयामध्ये साठवायचा आहे. आता साठवण्याकरता हृदयातले विकार कोणी काढायचे? आम्ही काढायचे की तुम्ही? कोणी काढायचे? ज्यानी त्यांनी, बरं का. स्वयंपाक तयार केला, ताटामध्ये वाढला, चावायचं काम कोणाचं? चावायचं काम कोणाचं? कोणी म्हणेल आम्हाला चावायला सुद्धा वेळ नाही, आत होता. आता ती मशीन आलीत बघा हायवेला. जिथं काम करायचं तिथं ते सिमेंट सोडलं जातं बरं का, कालवलेलं. त्याला असे नळे असतात बरेच लांब, ते मशीन लांबच्या लांब असतं बरं का. तयार करायचं 4 किलोमीटरवरती ते भरून आणायचं आणि जिथं पाहिजे तिथं आत सोडायचं. तसं लोक म्हणायला लागले, महाराज तुम्ही सगळं करा, स्वयंपाक तुम्हीच करा आणि आमच्या घशात पाईपने सोडा, चावायचं काम नको. आता स्वयंपाक कष्टाने केलाय, चावायचं काम तरी केलं पाहिजे का नाही? तसं महाराज म्हणतात, आम्ही तुम्हाला वैकुंठातून तो देव आणलाय भूतलावरती, आता हृदयामध्ये साठवण्याकरता हृदय रिकाम करायचं काम तुम्ही करा ना. डॉक्टर म्हणतो मी तुम्हाला औषध देतो, औषधाने तुमचा रोग जाईल, पण औषध मी खायचं का तुम्ही खायचं? पेशंट म्हणाला, डॉक्टर तुम्हीच खावा आणि माझा रोग बरं होऊ दे. होईल? आपणच प्रयत्न केला पाहिजे ना. तर महाराज म्हणतात तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. ज्यार्थी तुम्हाला प्रयत्न करण्याची इच्छा नाही आहे, त्यार्थी तुकोबाराय म्हणतात खरंच तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भावच नाही आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये ती इच्छा असेल तर माणसं प्रयत्न करतात बरं का, प्रयत्न करतात. मन आहे, वाळूचे कण रगडताही तेल गळे. लोक सांगतात आम्हाला फिरावं लागतं, आम्ही भामट्या जातीतले आहोत. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, रोज एका गावाला फिरावं लागतं. मग गावात गेल्यानंतर काही ठिकाणी अशी व्यवस्था केली असते, एखाद्या श्रीमंताकडे भोजनाची व्यवस्था केलेली असते. मग ते गेल्यानंतर तो घरचा इतिहास सांगतो, महाराज हे सगळं शून्यातून बांधले बरं का, 4 मजली. आई बापाने आमच्या कपड्यावरती घरातून बाहेर काढले बरं का. काही नव्हतं माझ्याजवळ, काही नव्हतं. हे शून्यातून निर्माण केले, एवढे कष्ट केले, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. हे परमार्था करता कर ना, हे परमार्था करता कर ना. म्हणजे प्रपंच आम्ही एवढ्या कष्टाने केलो, आम्हाला सांगतात, आम्हाला हो म्हणावं लागतं का? त्याच्या घरात त्या दिवशी जेवायचं असते ना, त्याचं ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे एवढं कष्टाने मी उभं केलंय, फार कष्ट केले महाराज, फार कष्ट केले. तो 4 दिवस खायला मिळालं नाही बरं का? तर ती प्रपंचाकरता आवड आहे, भाव आहे तिथं. मग परमार्थाच्या बाबतीत जर आपण सांगायला गेलो, देवाकरता सांगायला गेलो, तर देवाकरता भाव नाही. आणि भाव नसल्यामुळे कुणी हे आज करायला तयार नाही. तुकोबारांनी विचार केला, आम्ही एवढं सांगून सुद्धा समाज प्रवृत्त होत नाही, त्या अर्थी समाजाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव नाही बरं का. देव मंदला, 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 भाव बुडाला काय करू,
भाव बुडाला काय करू, भाव बुडाला काय करू, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, भाव बुडाला काय करू, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. एक समाजाच्या दृष्टीने विचार तुकोबारांनी प्रगट केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात एखादा व्यापारी आहे आणि तो व्यापारी काही वस्तू विकण्याकरता त्यांनी त्या दुकानामध्ये ठेवलेले आहेत आणि ती वस्तू ठेवून एकही वस्तू खपली नाही. त्यांना विचारलं का हो रावसाहेब काय व्यापार, ते म्हणते मंदी पडल्या. हो काय म्हणतो तो, मंदी पडल्या. 4 दिवस झालं गिरायकच नाही म्हणतोय तो. 4 दिवस झालं गिरायकच नाही. माल आणलाय चांगला पण गिरायकच दुकानाकडे आलं नाही, म्हणजे फिरकलंच नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही एवढे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला, सांगूनही लोक घ्यायला तयार नाही, तेव्हा देवाविषयी मंदी पडली. जागतिक मंदी. काय जागतिक मंदी बरं का. पण देवाविषयी कोणीही आज प्रवृत्त नाहीये. देव कोणाला घ्यावा असं वाटतच नाही. याचा अर्थ देवाविषयी कोणाच्या अंतःकरणामध्ये भाव राहिला नाही. त्या परिस्थितीला पाहून तुकोबारांच्या मुखातून आलेले उद्गार आहे, देव मंदला, देव मंदला, मंदी पडली मंदी. नाही का. बाजार जर नाही भरला तर मंदी आहे. सप्ताहाचा मंडप नाही भरला तर मंदीच आहे समजायचं. बरोबर की नाही, मंदीच आहे. मग तुकोबारांनी विचार केला आज देवाकरता एवढी माणसाची मनाची अवस्था निर्माण झालेली आहे, कोणी प्रवृत्त नाही. का नाही, महाराजांनी त्याचे कारण शोधलं. भाव बुडाला काय करू. आज देवाविषयी भाव नाही, मग भाव आहे तरी कोणाविषयी हो. तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केलंय. तुकोबाराय म्हणतात आज माणसं विषयाकरता जागे आहेत, देवाकरता कोणी जागे नाहीत बरं का. किती माणसं विषयाकरता जागे आहेत महाराजांनी वर्णन केले, आणि देवाकरता कोणी जाग नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाज तशी. विषयाकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात, देव धर्म सांदी कोपऱ्यात पडलेत बरं का. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. एकदा ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की माणसं ज्ञानेश्वरी घरात कोनाड्यात नेऊन ठेवतात बरं का. ती पुढच्या वर्षी झाडूनच आणावी लागते. काय या वर्षी त्याला वस्त्र बांधून ठेवलं की पुढच्या वर्षी आणताना ती झाडूनच, आधी मध्ये वाचायचीच नाही. सांदी देव धर्म सांदी पडिले सकळ. तुम्हाला माहितीये माणसं नवरात्राच्या कालामध्ये देव पितांबरीनं घासतात बरं का. का हो, वर्षभर ते पडूनच असतात ना, वर्षभर पडून असतात बघा. एरवी कोणी त्या दुकानदाराकडे पितांबरी विकत आणायला जाते का बघा देवा करता. तुम्ही नीट चौकशी करा मला सांगा. पण त्या नवरात्राच्या दिवशी एवढी पितांबरीला मागणी असते. दुकानदाराला विकायला कमी पडते का देव घासायला. पण ह्या वर्षी घातलेली पुढच्या वर्षीच हो.
याला म्हणतात मंदी. माणसं घरातून बाहेर जाताना रोज 2 वेळा बूट पुसून घालतात. माणसं रोज म्हशीला धुतात, पण देवाला तांब्याभर पाणी घालत नाहीत. भाव बुडाला काय करू. किती आज देवाविषयी भाव आहे का बघा ना. एखाद्याला म्हणलं देवाची पूजा कर, माणसं करत नाही, करत नाही. ते गमतीनं सांगितलं जातं. लोकांना देवाची पूजा करायला फार आळस बरं का. घरात मुलाला सांगितलं बाबू देवाची पूजा कर, आज आम्हाला वेळ नाहीये. आता देव भरपूर होते, त्यांनी काय घेतलं, त्या बादलीमध्ये देव घेतले सगळे आणि विहिरीवर गेला. विहिरीवरती पूर्वी विहिरी होत्या, तो दोर बांधला बादलीला आणि ती विहिरीत सोडला आणि त्यानं ते खळबळायला सुरुवात केली. अशी खालवर बादली करायला सुरुवात केली का, त्यातच धुवून काढायची हो. आणि ती देवासहित बादली पाण्यात सोडली. ते खालवर करता करता वरती आणून बघितलं, देव मोजले तरी एक कमी होता. त्यात एक कमी होता. घरात त्याला सांगितलं आई एक देव पाण्यात विहिरीत बुडाला, मेला, 12 दिवस सुतक पडलं. आधीच आळशी आणि त्याच गुरुचा उपदेशी. आधीच देवाची पूजा करायला आळस आणि एक त्या विहिरीत बुडाला म्हणलं 12 दिवस सुतक काय, म्हणले 12 दिवस देवाची पूजाच करायची नाही. देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू. देवाविषयी भाव राहिला नाही. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेही. नुपजे नारायणी भाव, भाव बुडाला. देवाविषयी भाव राहिला नाही बरं का, राहिला नाही. माणसं प्रपंचाकरता फार जागृत आहेत, लक्षात ठेवा. फार जागृत आहेत. तुम्ही जर एखादा मनुष्य गेला निपाणीला, त्याला सांगितलं सप्ताह चालाय, येताना 2 हार घेऊन ये, तो हो म्हणेल आणि येताना विसरून येईल बरं का. मग लोक काय म्हणतात, आज हार नाही, नसला तर चालतंय, भागवा म्हणतात. आणि निपाणीला गेला आणि भाजी नाही आणली आणि घरात सांगितलं भाजी नाही, कडदाण्यावरती भागवा, जमतंय का. आपल्याला भागवलेलं चालत नाही, पण माणसं देवाला भागवाय निघालेत बरं का. सत्यनारायणाची पूजा असते, त्या पूजेला भटजी सांगतात, यादी देतात आणि यादी देऊन एखादी वस्तू कमी पडते, तो यजमान म्हणतोय भटजी बाबा भागवून घ्या. देव म्हणतो तुझ्या आयुष्यात कसं भागवायचं माझ्या हातात आहे. भाव बुडाला काय करू. देवाविषयी भाव राहिलेला नाही, माणसं विषयाकरता जागी झालेले आहेत. म्हणून नकारात्मक मुखातून उद्गार आले, देव न लगे देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. देव घ्या फुका न लगे रुका मूल काही. दुबळा तुका भावे वेन उदारा, देव घेतला रून. देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू. उर्वरित वेळेमध्ये 2 चरणाचा भाव सांगून शेवा वेळेमध्ये संपू. बसलेल्या लोकांनी हाताने टाळी वाजवायची. तुम्ही हात मोकळे करा, भांडायला जसे हात मोकळे करताय ना, तसं सर्वांनी हात मोकळे करून टाळ्या वाजवा आणि मुखाने नाम घ्या. आळस करू नका. मधलं भजन आहे ते टाळकऱ्या करता नाही, मधल्या लोकांना बसलेल्या लोकांना आहे, त्यांनी भजन करावं. सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय
देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी, देव न लगे साठवणीचे रुंदले जागी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हा तुम्हाला जाग करतात की खरंच प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे, पण खरेच हे लोक देवा करता जागे आहेत की नाहीत याचे एक महाराजांनी समाजाच्या बाबतीत निरीक्षण परीक्षण केलेलं आहे बरं का. लोकाला समाजाला प्रवृत्त करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. जेवढ्या प्रयत्नाने करता येईल तेवढा प्रयत्न संतांनी केलेला आहे, आणि त्या प्रयत्नातून शेवटी संतांना सांगावं लागलं. समाजाची धारणा आहे की खरंच काही गोष्टी घ्यायच्या म्हटल्या की त्याला काहीतरी मोबदला द्यावा लागतो, मोबदला द्यावा लागतो. मोबदल्याशिवाय कोणी करीत नाही. तेव्हा तुकोबारांना वाटलं समाजाच्या मनामध्ये असं काहीतरी थोडीशी शंका असेल, त्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल. देव घ्यायचा म्हटलं की त्याला काहीतरी बहुतेक पैसे मोजावे लागत असतील, पैसे मोजावे लागत असतील, आणि यामुळे हे लोक नको म्हणत असतील बरं का. देव न लगे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, बाबांनो देव घेण्याकरता मोबदला लागत नाही, मोबदला लागत नाही. मोबदल्या वाचून आम्ही तुम्हाला देव देण्याकरता आलोय. देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. फुकट आहे, फुकट देण्याकरता आलोय बरं का. मग समाजाची दुसरी धारणा आहे, फुकट आहे म्हणजे ते हलक्या दर्जाचं असलं पाहिजे, कमी दर्जाचं असलं पाहिजे. ज्याची किंमत कमी ते हलकं. हे कोण सांगतं? दुकानदारात तुम्ही गेला ना, दुकानदाराला अनुभव आहे. एका दुकानात एक गिराईक गेलं आणि त्यांनी सांगितलं मला भारी कपडा पाहिजे. आता त्याने अनेक कपडे दाखवले, त्याला काय ते पटेनात. शेवटी परत आला, तो जावई होता. त्यांनी सांगितलं, बंडोपंत काही करा, आमच्या जावयाने कपडा गेला असं काहीतरी करा बर का. त्या दुकानदाराच्या लक्षात आलं, कपडा हलकाच काढला पण किंमत जास्त सांगितली बरं का, किंमत जास्त सांगितली. याच्या अगोदर कपडा भारी काढला होता पण किंमत कमी सांगितली होती. आता उलट केलं, कपडा हलका काढला आणि किंमत जास्त सांगितली. त्याने घेतलं बरं का. हा माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे. तसं कोणी म्हणेल देव फुकट मिळतो म्हणजे त्याला काही किंमतच नाही, असं त्याचा नाही. इथं संतांना सांगायचं आहे, त्या देवाची किंमतच करता येत नाही, देवाची किंमतच करता येत नाही. काय दिलं म्हणजे देवाची किंमत करता येईल हो? या शरीराचा विचार करा. एका इंद्रियाची किंमत आहे बरं का, किंमत आहे का नाही? किडनी गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर म्हणतो किडनी बदलायला पाहिजे. एका किडनीची किंमत किती आहे हो? कुठं ऐकलं की नाही कधी? 2 लाख 3 लाख 4 लाख. कशाची? एका किडनीची किंमत. 2 किडनी आहेत आपल्याला. कोण दिल्यात? राष्ट्रपतीनं. कोणी दिल्या तो? भाजपनं का काँग्रेसनं? म्हणजे मतदान करायला बरं ना, कोणी दिले सांगा ना. अरे एका डोळ्याची किंमत बघा, एका कानाची किंमत बघा, एका दाताची किंमत बघा. एवढा किमतीवान देह जरी देवाच्या पायी समर्पित केला तरी देवाची किंमत होत नाही. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी. देवाची किंमत करता येत नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला वाटत असेल तो पैशाने मिळेल, पैशाने मिळत नाही. आणि जो पैशाने मिळतो तो देव नव्हे.
जो पैशाने मिळतो तो देव नव्हे बरं का. म्हणून आम्ही तुम्हाला तो मोबदल्या वाचून देण्याकरता आलोय. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. पैशाने देव प्राप्त होत नाही. मग कशाने प्राप्त होतो? महाराज म्हणतात त्याच्याकरता भाव लागतो. भाव काय लागतो? भाव लागतो. शक्तीने देव प्राप्त होत नाही, बळाने देव प्राप्त होत नाही, सत्तेने देव प्राप्त होत नाही, केवळ बुद्धीने देव प्राप्त होत नाही. अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि हा भावच आज कोणाच्या अंतःकरणामध्ये नाही, तेव्हा महाराज म्हणतात हा समाज दुबळा आहे. दुबळा तुका भावे विन, दुबळा तुका भावे विन, दुबळा तुका भावे विन, दुबळा तुका भावे विन, उदारा देव घेतला ऋण, उदारा देव घेतला ऋण, उदारा देव घेतला ऋण, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. उदारा देव घेतला ऋण, उदारा देव ऋण, उदारा देव घेतला ऋण, देव न लगे. दुबळा तुका भावे विन, उदारा देव घेतला ऋण. महाराज म्हणतात तो देव आपलासा करण्याकरता देवाविषयी अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. आणि तो भावच कोणाच्या अंतःकरणामध्ये आज राहिलेला नाही. म्हणून जग कसं आहे, सर्व काही संपन्नता आहे, पण देवाकरता जो भाव लागतो तो भाव नसल्यामुळे महाराज म्हणतात दुबळा. हे दुबळा आहे बरं का. जग हे जन दुबळ आहे. तुकोबारांनी वर्णन केले, होते संचित तीही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवाशी विसरून गा. जी देवाला विसरली ती दुबळी बर का. जी देवाला प्राप्त करून घेऊ शकत नाही ती दुबळी. असेल 12 एकर 12 बागायत, पण देव प्राप्त करण्याचा भाव नाही, दुबळाच आहे बरं का. पुरस्कार मिळाले असतील, लाख रुपये पगार असेल, पण देव प्राप्त करून घेण्याकरता भाव नाही, दुबळाच आहे बरं का. म्हणून तो भाव लागतो. आणि तो भाव आज कोणाच्या अंतःकरणामध्ये नसल्यामुळे लोक म्हणायला लागले देव न लगे, देव न लगे. मग तुकोबारांनी विचारलं, महाराज आमची एक विनंती तुम्हाला आहे. आम्ही तुमचं काही सर्व ऐकून घेतलं आणि तुमचं आम्हाला पटलं, एवढं तुम्ही आम्हाला कळकळीने सांगितलं, सांगून सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये देव प्राप्त करून घ्यावी अशी इच्छा होत नाही. तुम्ही कारण सांगितलं, आमच्याकडे भाव नाही. महाराज मग तो भाव कुठं मिळतो तेवढं तरी सांगा जाता जाता, आणि मग कीर्तन संपवा ना. कुठं मिळतो तेवढा सांगा. डॉक्टर सांगतात तुमच्या गुडघ्यातलं कॅल्शियम कमी झाले. काय झाले? मग काय करा, कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करा. कुठं मिळतात? सरकारी दवाखान्यात. तसं आमच्यातलं कॅल्शियम म्हणजे भाव नाही आहे. मग कुठल्या दवाखान्यात गोळ्या मिळतात? त्या कीर्तनात मिळतात बरं का, कथेमध्ये मिळतात.
जिथं जिथं भगवंताची कथा चालू असेल ती कथा श्रवण करा. भगवंताची कथा श्रवण करून 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 भाव वाढतो बरं का. विकत मिळत नाही. आणि विकत मिळण्याची जर योजना असती तर मी येताना डबा भरून गोळ्या आणल्या असत्या. एक गोळी 100 रुपयाला. नाही का. मी नाही, प्रत्येक कीर्तनकाराने सुरूच केलं असतं. हो हा, तुमचा भाव वाढावा ना, आमच्याकडे गोळ्या विकत मिळतात. गोळ्या खाऊन भाव वाढत नाही. भगवंताची कथा ऐकावी लागते. हा, आणि ती कथा कीर्तनातून ऐकायला मिळते. आणि कथा ऐकून भाव वाढावा म्हणून हे सप्ते आहेत. गावातलं अन्न आणि पैसे संपावं म्हणून सप्ताह नव्हे, ते राजकारण निवडणूक आहे त्याच्याकरता. हा बरं का. हा, पैशाचं वाटोळं होतं तिथं, लक्षात ठेवा. मी सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का, तुम्ही त्यात मुरलेले आहात. पण सप्ताह हा पैशाचं वाटोळं करण्याकरता नाहीये. हा, समाजामध्ये काहीतरी याच्यातून भाव वाढावा. आणि भाव वाढला की मग त्याला वाटेल खरंच देव आपलासा केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, तो आम्ही आणला, उदार आणला. उदारा देव घेतला ऋण. म्हणजे आम्ही संतांच्या सानिध्यात गेलो, संतांची सेवा केली. संतांची सेवा करणं म्हणजे ऋण काढणं. त्यांची सेवा केल्याशिवाय हे जीवनामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून त्यांची सेवा करून, त्या सेवेतून, त्या कथेतून अंतःकरणामध्ये भाव वाढतो. आणि एकदा भाव निर्माण झाला ना, मग तुम्हाला देवाविषयी इच्छा निर्माण होईलच. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आज अंतःकरणामध्ये भाव नाहीये. तुका दुबळा तुका भावेवीन. उदारा देव घेतला ऋण. देव न लगे, देव न लगे. साठवणीचे उरुंदले जागे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. देव